सकाळचे 8:15 शहर नुकतंच जागं होत होतं. रस्त्यावर लोकांची गर्दी, चहाच्या टप्प्यांवर उठणारी वाफ आणि बसस्टॉपवर उभे असलेले शेकडो प्रवासी. त्या गर्दीत आदित्य रोज एकाच बसची वाट पाहत उभा असायचा. त्याच ऑफिसला जाण्याचा तो रोजचा मार्ग होता. त्याच्या आयुष्यात काही नवीन घडत नव्हतं. ऑफिस, घर आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाची तीच धावपळ. पण एका सोमवारपासून त्याच्या रोजच्या प्रवासाला एक सुंदर कारण मिळालं. बस थांबली. गर्दी चढू लागली. त्याच वेळी गुलाबी रंगाचा साधा ड्रेस घातलेली एक मुलगी बसमध्ये चढली. तिचे केस हलक्या वायाने चेहऱ्यावर येत होते. ती खिडकीजवळ जाऊन बसली आणि बाहेर पाहू लागली. आदित्यची नजर तिच्यावर थांबली. ती खूप सुंदर होती म्हणून नाही, तर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच बस, पुन्हा तीच मुलगी. आता हा योगायोग आहे की नियती, हे त्यालाच समजत नव्हतं. दिवस मागून दिवस जात होते. दोघं रोज एकाच बसमध्ये प्रवास करत होते, पण एकही शब्द बोलले नव्हते. कधी फक्त नजरांजर व्हायची, कधी हलकंसं हसू उमटायचं आणि पुन्हा दोघेही आपापल्या जगात हरवून जायचे. एके दिवशी जोरदार पाऊस सुरू होता. बसस्टॉपवर सगळे लोक भिजत उभे होते. आदित्यकडे छत्री होती. त्याने पाहिलं, ती मुलगी पूर्ण भिजली होती. तो तिच्याजवळ गेला. जर हरकत नसेल तर आपण एकाच छत्रीत उभे राहू शकतो. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली, मग हलकंसं हसली. धन्यवाद. त्या एका शब्दाने आदित्यचा पूर्ण दिवस सुंदर झाला. बस आली. दोघे एकत्र चढले. योगायोगाने आज शेजारी शेजारी सीट मिळाली. काही क्षण शांतता होती. शेवटी आदित्यने धीर करून विचारलं, मी आदित्य. ती हसली. तन्वी. फक्त 2 नावं. पण त्या दिवसापासून 2 अनोळखी माणस ओळखीची झाली. आता रोजच्या प्रवासात थोड्या गप्पा व्हायला लागल्या. सुरुवातीला हवामान, ट्रॅफिक, ऑफिस. नंतर आवडती गाणी, पुस्तकं, स्वप्न आणि आयुष्य. तन्वी खूप साधी होती. तिला महागड्या गोष्टींपेक्षा पावसात भिजायला, गरम चहा प्यायला आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहायला आवडायचं. आदित्यला तीच बोलणं ऐकत बसायला आवडू लागलं. एक दिवस अन्वी बसमध्ये आली नाही. आदित्यने संपूर्ण प्रवासात दाराकडे पाहत वेळ घालवला. कदाचित आज उशीर झाला असेल, त्याने स्वतःलाच समजावलं. पण दुसऱ्या दिवशीही ती आली नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. आता त्याला बेचैनी वाटू लागली. ज्या मुलीचं पूर्ण नावही त्याला माहिती नव्हतं, ती अचानक त्याच्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनली होती. संपूर्ण आठवडा गेला. बस तीच होती, सीट तीच होती, पण अन्वी नव्हती. एक दिवस त्याने बसच्या कंडक्टरला विचारलं, भाऊ, रोज या बसने येणारी एक मुलगी होती, हलक्या निळ्या बॅगची. कंडक्टर थोडा विचारात पडला. तिची बदली झाली म्हणे. आता दुसऱ्या रूटने जाते. आदित्यच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं. त्याने कधी तिचा नंबर घेतला नव्हता, सोशल मीडिया विचारला नव्हता, कारण त्याला वाटलं होतं की उद्या पुन्हा भेट होईल. पण काही लोक अचानक निघून जातात आणि मागे खूप आठवणी ठेवून जातात. 2 महिने गेले. आदित्यने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. पण रोज सकाळी बस पाहिली की तिची आठवण यायची. एक रविवार तो पुस्तक प्रदर्शनात गेला. लोकांची गर्दी होती. तो पुस्तकं पाहत असताना अचानक मागून आवाज आला, आदित्य. तो वळला. समोर अन्वी उभी होती. दोघेही काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. तू इथे? अन्वी हसली. मीही तेच विचारणार होते. त्या दिवशी त्यांनी जवळच्या कॅफेमध्ये कॉफी घेतली. अन्वीने सांगितलं, ऑफिसची बदली झाली. अचानक सगळं बदललं. आदित्य हसला. मला वाटलं तू कायमची हरवलीस. अन्वी काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, खरं सांगू, मलाही रोज त्या बसची आठवण यायची.
आदित्यच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. त्या दिवसानंतर दोघांनी नंबर शेअर केले. रोजचे मेसेज सुरू झाले, नंतर फोन, मग भेटी. त्यांचं नातं आता मैत्रीपलीकडे गेलं होतं. ते का संध्याकाळी पाऊस सुरू होता. ते त्याच जुन्या बसस्टॉपवर उभे होते जिथे त्यांची पहिली ओळख झाली होती. आदित्यने हळूच विचारलं, अन्वी, तुला माहिती आहे का मी तुझ्या प्रेमात कधी पडलो? ती हसली, कधी? ज्या दिवशी तू माझ्या छत्रीत उभी राहून धन्यवाद म्हणाली होतीस. अन्वीच्या चेहऱ्यावर हलकी लाज उमटली. ती म्हणाली, आणि मी? ज्या दिवशी तू गर्दीत माझ्यासाठी बसमध्ये सीट ठेवली होतीस. दोघेही हसू लागले. पाऊस अजूनही सुरू होता. पण त्या दिवशी पावसात भिजण्याची त्यांना पर्वा नव्हती, कारण काही प्रेमकथा मोठ्या भेटींनी नाही, तर रोजच्या छोट्या क्षणांनी लिहिल्या जातात. आदित्यने तिचा हात हलकेच हातात घेतला. अन्वीने तो सोडवला नाही. तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत विश्वास होता, आपुलकी होती आणि एक सुंदर भविष्य होतं. त्या दिवसापासून त्यांची सकाळ फक्त बसच्या प्रवासाने सुरू होत नव्हती, ती एकमेकांच्या हस्या चेहऱ्याने सुरू होत होती.